ई चलनाच्या विरोधात ठाण्यातील बस असोसिएशनच्या वतीने देखील संपामध्ये सामील होणार आहे। आपण सध्या ठाण्यातील आनंदनगर मुरुड जकात नाका या ठिकाणी आहोत आणि ठाणे भिवंडी या MM रिजनमधून आता सर्वच बसेस जे आहेत ते मुंबई आझाद मैदान या ठिकाणी दाखल होणार आहे। थेट ते शासनाच्या हातात या सर्व गाड्या देणार आहे। पाहायला गेलं तर ई चलन ज्या पद्धतीने आकारलं जातं त्या अनुषंगाने पाहिलं तर मोठ्या प्रमाणात फटका या वाहन चालकांना म्हणजे मालकांना बसत आहे आणि त्याचाच फटका पुढे बसू नयेसाठी आता मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशारा या वाहतूक विभागाकडनं या ट्रान्सपोर्टेशनकडनं देण्यात आलेला आहे आणि त्यासाठी मुंबई ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे। अनेक बसेस जे आहेत ते या रांगेत लागलेले आहेत आणि हेच बसेस सर्व आझाद मैदान या ठिकाणी 11 वाजता हे पोहोचणार आहे। मग कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी देखील खबरदारी म्हणून सर्व बसेसची जी आहे ती नोंद या ठिकाणी करण्यात येत आहे। पाहायला गेलं तर या ठिकाणी अनेक जे ते बस मालक आणि चालक जे आहेत ते या ठिकाणून आता रवाना मुंबईकडे होणार आहे आणि पाहायला गेलं तर कालच त्यांनी या ठिकाणी सरकारला इशारा दिला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता ई चलन कशा प्रकारे रद्द होतील या कमी होतील याकडे पाहणं गरजेचं राहणार। मात्र याचा फटका जो येतोय शाळकरी मुलांना देखील बसणार आहे। परीक्षेचा वेळ आहे आणि या ठिकाणी अनेक शाळकरी बसेस देखील या संपामध्ये सहभागी होणार आहे। पाहिलं तर अनेक टँकर असेल अत्यावश्यक सेवेमध्ये देखील या गाड्या या असणार आहेत। त्यामुळे या ठिकाणी सर्व बसेस असतील बसेस असोसिएशनचे मालक देखील या संपामध्ये सामील होणार। अनेक बसेस जे आहेत ते एकामागोमाग एक रांगेत लावायला सुरुवात झालेली आहे आणि याच ठिकाणी पाहायला गेले तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ शकते। शासनाच्या हे सर्व बसेस ताब्यात देण्याचा इशारा या संघटनेकडून देण्यात आलेला होता आणि या संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल आजचा जो इशारा दिला सरकारला, का वाटतं येणाऱ्या काळात आता सरकार ई चलनाचे विरुद्ध धोरण कशा प्रकारे आखतील आणि येणाऱ्या काळात हे सर्व चलन माफ केले जाईल का? आजच्या आंदोलनामध्ये आज आम्ही चक्काजामचं आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आम्ही संपूर्ण मुंबई नव्हे तर महाराष्ट्रामध्ये चक्काजामचं आंदोलन आहे आणि ह्या चक्काजाम आंदोलनामध्ये आता मोठ्या प्रमाणावर ठाण्यामध्ये सर्व बस वाहतूकदार आणि ट्रक टेम्पो सगळे सहभागी होत आहेत आणि हे सगळं जन आंदोलन आहे। प्रत्येक गाडीवाल्याचं ज्याच्या घरात गाडी आहे त्याचं हे आंदोलन आहे आणि अशा या आंदोलनाला लोकांमधून उत्स्फूर्त आम्हाला प्रतिसाद मिळत आहे। आणि काल आमची जी बैठक झाली परिवहन आयुक्तांसोबत, परंतु तिथे फक्त तोंडाला पानं पुसणं, आश्वासन करेंगे देखेंगे रखेंगे अशा प्रकारचं देऊन केवळ आपल्या महसुलीच्या वर डोळा ठेवून सरकारने आमची घोर निराशा केली। आता तरी या चक्काजाम आंदोलन सरकारला जाग घेऊन हे सगळं आमच्या ज्या समस्या आहेत त्या मागण्या मान्य करतील अशी आम्ही अपेक्षा करतो। वेटीच धरलं जाईल का? शाळकरी मुलांच्या बसेस देखील या संपामध्ये सामील आहेत। टँकर असेल पाण्याची अशा अत्यावश्यक सेवा देणारे देखील वाहतूक निर्माण करणाऱ्या अशा गोष्टी आहेत। वेटीस धरण्याचा प्रश्नच नाही आहे। आम्ही वाहतूकदार आज जशी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली तर ते आत्महत्याकडे वळलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत। त्याचप्रमाणे जर आता आंदोलन झालं नाही आंदोलन जर झालं नाही तर मग मात्र वाहतूकदार देखील आत्महत्याकडे वळायला लागेल आणि वाहतुकाचं कणात मोडून निघेल। मात्र अनेक बैठका झाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक असेल, तोडगा काय निघत नाही येणार आहे? सर तोडगा का काढला असं आतापर्यंत आम्ही कशाला रोडवर आला असं सांगा ना। कोणी काय डिसिजनच देत नाही आहेत। आता TC ऑफिसला संध्याकाळी पण 2 तास मीटिंग झाले, तिथे पण काय आतापर्यंत काय फायनलच काय डिसिजन घेत नाही आहे तिथे पण। काल TC ऑफिसला 2 तास गेले, काय त्या निर्णय घ्यायला पाहिजे ना त्यांनी पण। काय नाही बघू करू, बाकी काय करत नाही गव्हर्नमेंट। आश्वासन दिलं नाही का? आता आश्वासन देतात फक्त 1 महिन्याने करू, 2 महिन्यांनी करू, 3 महिन्यांनी करू, बाकी काय आश्वासन देत नाहीये। बस करू म्हणजे करून देत नाही काय। चक्काजाममुळे मुंबईमध्ये कुठेतरी वाहतूक कोंडीवरती परिणाम होऊ शकतो, त्यामुळे अनेक लोकांना याचा फटका देखील बसू शकतो। हम अपना पेट देखें, हमको खाने का नहीं पता तो दूसरे उनको भी तकलीफ है। उनकी गाड़ियों का भी यही मेमो मिला। हम सबके लिए कर रहे हैं, हम अकेले के लिए नहीं है। 2 व्हीलर से लेके 4 व्हीलर टैंकर वगैरह सबके लिए। अगर उनको सबको होता रहेगा, किसी का कुछ मिलता है, आराम मिलता है, तो उसमें क्या नुकसान। पुलिस बड़े पैंगा में यहाँ पे लगाए गए हैं। हर एक गाड़ी का जो है तो यहाँ पे एंट्री हो रही है। क्या लगता है आगे जाके पुलिस यहाँ पे रुका भी सकते हैं, बड़ा आंदोलन हो सकता है? देखिए हमारा शांतिपूर्वक आंदोलन है, हमारा किसी से कोई झगड़ा नहीं। पुलिस भी हमारी है, हम उनके दरबार पे आप ये गाड़ी देने वाले ऐसा देखिए कहा था आप कल के प्रेस कॉन्फ्रेंस में।
क्या करने वाले ये गाड़ी आप उनके हाथ में देने वाले हैं, इस तरह से आपका इशारा। लेगी क्या हमारे से गाड़ी है उनके पास इतना लेने के लिए? हमारा काम है, ले लो भाई, हमारा पेट भर दो बस। गाड्या देतील, गाड्या दिल्या जातील। आम्ही द्यायला तयार आहोत. सरकार जर घेणार असेल तर आम्ही लगेच चावी द्यायला आजच हँडओव्हर करायला तयार आहोत. कारण मरे तो क्या नाही करे अशा म्हणीप्रमाणे आम्ही आता ह्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेलो आहोत. नक्कीच हे शासन दरबारी ह्या सर्व गाड्या ज्या आहेत ते दिल्या जाणार असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता हे आंदोलन जे आहे ते आक्रमक आंदोलन व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि या ठिकाणी अनेक बसेसवरती या ठिकाणी ई चलन जे आहे ते वाहतूक विभागाकडनं काढलं जातं आणि त्याची नोंद जी आहे ते आता हे सरकार घेणार का, येणाऱ्या काळात हे ई चलन माफ करणार का. त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर हा तोडगा कधी आतापर्यंत निपटारा लागेल हे देखील पाहणं गरजेचं राहणार. मात्र सध्या तरी मुंबईच्या वेशीवरती, ठाण्याच्या वेशीवरती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे. आणि याच ठिकाणी पोलिसांकडनं देखील प्रत्येक गाडीची जे ती एंट्री केली जाते. सर, प्रत्येक गाडीची एंट्री केली जाते. आंदोलनाच्या मध्ये सर्व गाड्या सहभागी होणार आहेत. का वाटतं अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला? पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. प्रत्येक गाडीची नोंद केली जाते. या ठिकाणी आझाद मैदानकडे जाणार आहे. सध्या आम्हाला माहिती नाही, आमचे वरिष्ठ बघतायत काय ते. नक्कीच या ठिकाणी प्रत्येक गाडीची आहे ते या ठिकाणी वरिष्ठाकडनं या ठिकाणी दखल घेतली जाते. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणचा सर्वच बसचे मालक जे आहे ते चालक या ठिकाणून गाड्या जे आहे ते आझाद मैदान या ठिकाणी घेऊन जातील. आणि नंतर या ठिकाणचं जे आंदोलन असणार आहे ते सरकारला लक्षवेधी असणार आहे. त्यामुळे सरकार याकडे कसं पाहतं हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.